गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं यूट्यूबवर स्वतःचं एक चॅनल तयार होतं आहे, त्याच्याबद्दल मनापासून शुभेच्छा। गोदावरी हा एक परिवार आहे आणि या परिवाराने गोदावरी स्वच्छ गोदावरी हे अभियान हातामध्ये घेतलेलं आहे। या उपक्रमामध्ये सगळेजण आज गोदावरीयांस सहभागी झाले, मनापासून त्यांचं स्वागत आहे। आज गोदावरी महोत्सवाअंतर्गत माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा पवित्र अत्यंत संपन्न असा रमणीय परिसर जो आपणच सगळ्यांनी घाण केलेला आहे, त्या परिसराची स्वच्छता अर्थात गोदाकाठच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत गोदावरी अर्बन मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी आणि गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आज सहभाग नोंदवलेला आहे। म्हणजे आज आम्ही जरी 100-200 असेल तरी हजारो हात लागले तरी कमी पडतील इतका सगळा हा परिसर घाण करून ठेवलेला आहे। पण एक खरीचा वाटा आपला असावा, आपण फुलला फुलाची पाकळी म्हणून या कामामध्ये सहभागी व्हावं या हेतूने आज हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आणि गोदावरीच्या परिसराची स्वच्छता, या पाण्याची शुद्धता ही खरी परमेश्वराची पूजा आहे, हा मानस ठेवून आम्ही आज या ठिकाणी काम करतो। येणाऱ्या काळात देखील हे अभियान असंच पुढे चालत राहो, केवळ शासन प्रशासन नाही तर जनतेने देखील हा आपला एक कर्तव्याचा भाग म्हणून या अभियानात सातत्याने काम करावं। कारण हे 2 दिवस 4 दिवस अभियान राबवून काहीच होणार नाही आहे, सातत्यपूर्ण प्रयत्न होत राहिले पाहिजे। परदेशात गेलो तर आपण तिथल्या नद्यांचं कौतुक आपण करतो की तळ खालचा दिसतो म्हणून, पण आपण तळ सोडून द्या वरचा पृष्ठभाग देखील स्वच्छ ठेवू शकलेलं नाही, ही खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे। तर सातत्याने यासाठी काय करता येईल यासाठी सुद्धा हा गोदावरी परिवार निश्चित विचार करतोय। किमान महिन्यातले 2 दिवस नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं आणि इतर काळात शासन प्रशासनाने याची देखभाल करावी। या निमित्ताने गुरुद्वाराच्या सगळ्या बोर्डाला देखील विनंती करावीशी वाटते की त्यांच्याकडे बरेच स्वयंसेवक आहेत, तर या लागूनच सगळे गुरुद्वारे आहेत, तर थोडंसं त्यांचीही मदत, शासनाची मदत, महानगरपालिका आणि सर्वसामान्य या सगळ्यांच्या समन्वयातून फंड्स येतील तेव्हा होतील तेव्हा, पण किमान माझ्याकडून जेवढं होतं तेवढं आपण केलं पाहिजे। आज हा सगळा गोदावरी परिवार म्हणजे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट आणि गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या दोघांनी मिळून आजचा दिवस घेतलेला आहे आणि खूप छान काम प्रत्येकजण मन लावून करत आहे। सुरुवातीला थोडंसं सेल्फी काढणे, फोटो काढणे, चक्कलच या सगळ्या गोष्टी होत्या, पण आता मी जर बघितलं तर प्रत्येकजण खूप सिरियसली, आणि आम्ही आलो तेव्हा याचा कसा परिसर होता आणि आता कसं झालं होतं हे लक्षात येईल। 16 डिसेंबर हा गोदावरी अर्बन परिवाराच्या माध्यमातून फाउंडर्स डे म्हणून आपण सातत्याने साजरा करत आलेलो आहोत। या दरवर्षी आपण वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य देत असतो। पहिल्या वर्षी आपण मी अनवाणी हा उपक्रम राबवलेला होता, त्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना 50,000 शूजचं वितरण आपण केलेलं होतं। त्यानंतरच्या वर्षी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 50,000 विद्यार्थ्यांना आपण पुस्तकाचं अभ्यासाचे, त्यासोबत सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञानाचं पुस्तकं आपण 50,000 त्यांना दिलेले होते। मागच्या वाढदिवसाला आपण या शहराच्या भिंतींचं जे विद्रुपीकरण झालेलं होतं, जिथे जागोजागी चौकांमध्ये जी घाण होती ती सगळी स्वच्छ करून प्रत्येक भिंतींवरती आपण सुंदर शहर, स्वच्छ शहर हा आपण नारा दिलेला होता। त्या माध्यमातून एक चांगले सुविचार, एक चांगलं चित्र रेखाटन आपण नांदेड शहराच्या प्रत्येक भिंतीवरती केलेलं होतं। आणि यावर्षी आपण गोदावरी महोत्सवाला आरंभ करतो आहोत। यावर्षी स्वरूप आपण मोठं ठेवलेलं आहे। 15, 16, 17 अशा 3 दिवसांमध्ये हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। यामध्ये आपल्या नांदेड शहराचं वैभव असलेलं, तसं जर आपण इतिहासात बघितलं तर इतिहासामध्ये अखिल विश्वामध्ये 7 नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण आदराने म्हणतो की गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिदं सन्निधिं करून या पवित्र 7 नद्यांपैकी गोदावरी नदी ही आपल्या नांदेड शहराला लाभलेली आहे। आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे, आपलं वैभव आहे।
अशा या पवित्र गोदावरी नदीचं आज जे काही अवस्था झालेली आहे, विद्रुपीकरण झालेलं आहे, ते स्वच्छ करण्याचा विडा हा आदरणीय आमदार हेमंत पाटील सरांच्या आदेशान्वये आपल्या समस्त गोदावरी परिवारांनी नांदेड शहरातील तमाम माझ्या बंधू भगिनींनी हाती उचललेला आहे. आणि या गोदावरी महोत्सवाच्या 3 दिवसामध्ये आपण गोदावरी नदीचं स्वच्छताकरण, मी सुगरण, अखिल भारतीय हिंदी काव्य संमेलन असे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम आपण हातात घेतलेले आहे. त्यामुळे मी समस्त नांदेडकर रसिकांना, समस्त मराठवाड्यातील जनतेला आवाहन करतो की या अभूतपूर्व अशा गोदावरी महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपला सहभाग हाच आमचा उत्साह वृद्धिंगत करणारा असणार आहे. आणि या नांदेड शहराच्या वैभवामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ याद्वारे आपलं वैभव असलेलं आपलं ही पवित्र गोदावरी नदी स्वच्छ करूया. आज त्याचाच एक भाग म्हणून गोदावरी परिवाराच्या वतीने समस्त अधिकारी कर्मचारी वृंद इथे अध्यक्ष आदरणीय राजेश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित झालेले आहेत आणि हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. थँक्यू.